पुढची बातमी आहे ती पावसासंदर्भातलीच आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधून पाऊस पळून गेलाय। त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो आहे। मुंबईचं कमाल तापमान 34 सेल्सिअस अंश इथपर्यंत पोहोचलंय। एकदा पाऊस आणि आता एकदम ऊन यामुळे मुंबईकरांना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागलेला आहे। पहिलेच अल निनोच्या प्रादुर्भावामुळे पाऊस जो आहे तो एक महिना उशिरा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता। मागच्या आठवड्यात पावसाने मुंबईमध्ये धुमाकूळ घातलं होतं, पण सध्या आजचं चित्र पाहायला गेलं तर मुंबईमध्ये कडकडीत ऊन हे दिसून येत आहे। खरं तर गुरुवारी संध्याकाळी जो पाऊस थांबला तो आज सोमवार आला तरी पाऊस कुठेच मुंबई किंवा उपनगरात कुठेच पडलेला नाही। तर मात्र कालपासून मुंबईमध्ये ऊन इतकं वाढून गेलेलं आहे की लोकांना अक्षरशः गरमीचा त्रास होत आहे आणि बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्यांचा त्रास हा देखील मुंबईकरांना आता होऊ लागलेला आहे। खरं पाहायला गेलं तर मग नेमकं पाऊस कधी पडणार याचा अंदाज हा जरी या आठवड्यात नसला तरी मात्र मागच्याच आठवड्यात याच मुंबईला पूर्णतः जलमय केलं होतं पावसाने। वसई विरार नालासोपारा त्या भागाला असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर देखील आला होता। कमरे इथं पाणी होतं। सध्या मी दादर परिसरात आहे। दादरमध्ये देखील मोठ्या पावसाने आलेल्या आणि वाऱ्यांमुळे जो आहे झाडांची देखील पडझड झाली होती। पण मात्र या अचानक आलेल्या उन्हामुळे आणि या बदललेल्या वातावरणामुळे कुठेतरी आता रोगराई देखील वाढणार अशी देखील चिंता व्यक्त होताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसोबत मी शुभम उमाळे, महाराष्ट्र न्यूज, मुंबई। एक छोटीशी विश्रांती, लगेच